मध्ये पॅकिंग करणं कमी आलंय। मी माझ्या जिल्ह्यातली माहिती सांगतोय, नावं घेत नाही। हे जर खरं असेल तपासणीमध्ये तर या दूध संघाच्या मालकांच्या वरती काय कारवाई करणार आहात याचं उत्तर आपण महाराष्ट्राला द्यावं। नसरापूरचा जो नराधम आहे, ज्यानं मुलीवरती अत्याचार आणि मर्डर केला, त्याच्यापेक्षा हे वाईट नालायक लोक आहेत। हे महाराष्ट्रातल्या करोडो लोकांच्या जीवाशी खेळतायत। दुधामध्ये युरिया मिसळणं, अरे युरिया मकेला टाकला, 2 दिवस पाणी दिलं नाही, मका जळून जाते आणि ते आम्ही पोराबाळांना देतोय महाराष्ट्रामध्ये। त्या लोकांची काय चूक आहे जे 60 रुपये 70 रुपये 80 रुपये लिटर दूध घेतायत आणि ते मुलांना विष पाजतायत? तर याच्या संदर्भामध्ये काल सभागृहामध्ये चर्चा झाली। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अरे अनेक पांढरपेशी माणसं यामध्ये आहेत, ते सगळे उघडे झाले पाहिजेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघाच्या संदर्भामध्ये आपण काय निर्देश देणार आहात आणि किती दिवसामध्ये ही कारवाई कराल याचं उत्तर सभागृहाला अपेक्षित आहे। सन्माननीय अध्यक्ष महाराज, या ठिकाणी पडळकर साहेबांनी जो काही प्रश्न विचारला, तर आता स्पेसिफिक प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाही आहे, परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं तेव्हापासून 20 ते 25% पर्यंतची त्या ठिकाणी घट झालेली आहे। अध्यक्ष महोदय, आली आहे 25% दुधात घट झाली, ते संघ हे आरोपी आहेत, त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा। आता दुसरा तपास करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही एकतर त्यांचं दूध रेकॉर्ड चेक करा, नाहीतर अकाउंट चेक करा। माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय 25% दुधात घट आहे, मग ते कोण आहेत? त्यांच्यावरती डायरेक्ट तुम्ही गुन्हे दाखल करणार का, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी तपासणी अंती निदर्शनास आले त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मला अध्यक्ष महोदय, त्यांना बोलू दे, त्यांना संधी दिली आहे मी, बोला। अध्यक्ष महोदय, मी पहिल्यांदा तर या अन्न व औषध प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी म्हणून तुकारामजी मुंडे साहेब त्या दिवसापासून आले, त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ह्या अवैध काम करणाऱ्या सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत। अशा या अधिकाऱ्याची त्यांच्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 27 वेळा बदली झालेली आहे। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आता पहिल्यांदा त्यांच्या सर्व्हिसमध्ये एक अतिशय सुंदर असं डिपार्टमेंट त्यांना मिळालं आहे की ज्याच्यामुळे या महाराष्ट्रातल्या सगळ्या बालगोपालांपासून तर आमच्या माता भगिनींपर्यंतचं आयुष्य जे बर्बाद होणार होतं त्याच्यापासून ते वाचलेलं आहे। किमान आता त्यांना त्यांच्या विषयाला शोभून असलेलं हे डिपार्टमेंट मिळालेलं आहे। त्यांची 3 वर्ष तरी कमीत कमी आमची तर इच्छा आहे की त्यांचं रिटायरमेंट पर्यंत हे डिपार्टमेंट असावं, पण किमान 3 वर्ष या महाराष्ट्राला लाईन लागेपर्यंत बदली होणार नाही का, असा माझा प्रश्न आहे, त्याला आपण उत्तर द्यावं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, तुपावरचा प्रश्न बदली करणार नाही की इथवर गेला आहे, बदली हा विषयच येत नाही। कामकाज सुरळीत चालू आहे, सुरळीत चालू राहील। अत्यंत महत्वाच्या विषयावर इथे चर्चा होत आहे। अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये सर्व 288 आमदार आहेत। दुपारी कुठे ना कुठे आपण आपल्या या विधान भवनाच्या परिसरातच आपण जेवण्यासाठी जातो आणि इथे येणारं हे अन्न हे सुरक्षित आहे काय, हायजेनिक आहे का? मला वाटते की याची सुद्धा, कारण की आमच्या पक्ष कार्यालयात त्या दिवशी अमित जनकजी जेवत होते आणि चक्क थोडं जेवल्यावर त्यांच्या भातात माशी मिळाली, त्याचा फोटो आम्ही काढून ठेवलेला आहे। तर मला असं वाटतं की या परिसरात सुद्धा येणारं ज्या हॉटेल्समधनं कॅटर्समधनं तुमच्या दालनात असो की आमच्या दालनात असो, हे अन्न हे बरोबर येते का, आपण तरी सुरक्षित आहोत काय, याची चौकशी झाली पाहिजे। आणि मला वाटतं की दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे आणि त्याबद्दल निश्चितपणे विधिमंडळ स्तरावरती, विधान भवन स्तरावरती आम्ही चौकशी करून या संदर्भात उचित उपाययोजना करू। ची बैठक त्या भोजनासहित घ्या ना अध्यक्ष महाराज। ते माशीचे एक्स्ट्रा पैसे गावणार नाही मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज विधानसभेत 3दा हा मुद्दा उचलला गेला
अध्यक्ष महाराज, मी एकदाच हा मुद्दा उचलला तर तात्कालिक मुख्यमंत्री मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये स्वतः आले. अध्यक्ष महाराज, गंभीरता असली पाहिजे. आमदार साहेब माशी, किडे, माकोडे एक्स्ट्रा पैसे देत नाही, मला माहिती आहे ते घेत नाही ना, आपण देत नाही. पण अध्यक्ष महाराज, मी खरं सांगतोय की या कामकाजाचा दर्जा हा सुधारण्याची आवश्यकता आहे. ठीक. प्रश्न हा तुपाच्या भेसळी संदर्भात होता. तो आता बदली, माशी, इथलं अन्न तिथलं अन्न. मला स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना विचारायचा आहे की या मुंदडा इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांना अटक झाली आहे का, हा एक प्रश्न. नाही अहो, त्यांना करायलाच पाहिजे होतं ना मालकाला. त्यांना अटक झाली आहे का, नसली झाली तर कधी करणार. आणि दुसरा प्रश्न आहे, त्यांचं रिटेल आउटलेट आजही चालू आहे. जवळजवळ 1 कोटी रुपयाचा माल त्या रिटेल आउटलेटमध्ये आहे. तुम्ही कारखान्यावर धाड घातली आणि दुकान उघडं ठेवलंय. ते भेसळयुक्त तूप आजही विक्री चालू आहे. तर त्यांच्या दुकानावरती धाड टाकून त्यांचा परवाना कायमचा जप्त करणार का. आणि हे जे काही सध्या जे काही तुम्ही सील केलेलं आहे तो कारखान्याचे परवाना कायमस्वरूपी रद्द करणार का. आपण व्यवस्थित आपण देऊ शकतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं रिटेलचं आउटलेट आहे ते तात्काळ बंद करण्यात येईल आणि त्यांचा परवाना ऑलरेडी रद्द केलेलाच. अटक अजून केलेली नाही, परंतु निश्चित त्यांना याच्यानुसार नानाभाऊ बसा. त्या ठिकाणी अटक केली जाईल. ठीक आहे, 1 मिनिट. मंत्री महोदय, आपण उत्तरात सांगितलं की गुन्हा दाखल केलेला आहे, बरोबर आहे, चौकशी झालेली आहे, बरोबर आहे. मग अटक का नाही झाली आहे. जर का चौकशीत ती व्यक्ती दोषी किंवा त्याच्यावर प्रथमदर्शनीय दिसून येत असेल की त्यांनी कुठचा अपराध केलेला आहे, तर मग अटक न होण्याचं कारण काय आहे. या अगोदर पण धाड पडली होती, काही झालं नाही त्याचं. या अगोदर सुद्धा धाडी पडल्या त्याच्यात. आपण प्राथमिक चाचणीत त्यांचे दोष त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत. रेफरल लॅबमध्ये त्याची पुन्हा त्या ठिकाणी पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर निश्चित त्याच्यातून आलेल्या आउटपुटवर अटक केली जाईल. अध्यक्ष महाराज, माझा तोच प्रश्न होता, कारण की इथं यांच्या उत्तरात असं म्हटलेलं आहे अध्यक्ष महाराज, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26/2, 27, 38/1 AI नुसार सदर आस्थापनेमधून एकूण 8 अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेतलेले. सदर ठिकाणी तपासणीच्या वेळी बिना लेबल बाटलीमध्येही इन्सेस घी प्लेअर आढळून आलेले नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आलेला आहे. सदर छाप्यामध्ये पॅकबंद स्वरूपातील 1121.8 लिटर तूप खुल्या स्वरूपात आणि 663.8 लिटर तूप व 118 लिटर रिफाईंड सोयाबीनचं तेल अशा एकूण तिथं मोठा साठा जप्त करण्यात आला. अध्यक्ष महाराज, सगळ्या उत्तरात आपण मान्य केलेलं आहे. त्याच्यात सगळं तुमच्या लॅबला जातो तो वेगळा विषय आहे. त्याला त्या केसला अजून मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करावाच त्या विभागाने. पण जे मागणी जे आमच्या सन्मानित सदस्यांनी या ठिकाणी केलेली आहे की त्याला अटकच केली नाही. अध्यक्ष महाराज, ऑलरेडी त्याला 1 मिनिट. या सभागृहात एक गोष्टीचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. मंत्री महोदय काय इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी नाहीये. 1 मिनिट. त्यांचं काम आहे, त्यांच्या विभागाचं काम आहे गुन्हा दाखल करून घेणं. त्यानंतर चौकशी असेल, इन्व्हेस्टिगेशन असेल, अरेस्ट करायचं की नाही करायचं, हे सगळे इन्व्हेस्टिगेटिंग अधिकाऱ्याचे अधिकार आहेत. आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात योग्य ती पावलं उचलेल. आपण प्रत्येक वेळेला सभागृहात हा विषय मांडतो, ह्याला अरेस्ट का नाही केला, ह्याला अटक का नाही केली, ते ह्या ठिकाणी बसलेल्या मंत्र्यांची जबाबदारी नाहीये. माझं पूर्ण करू द्या अध्यक्ष महाराज. मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो अध्यक्ष महाराज, ते हॅपी झोल आहेत महाराष्ट्रामध्ये, कारण की हे तर आता 1 जून आपल्या या जून महिन्यामध्ये याच्यावर धाड पडली. धाड पडल्यानंतर हे उघडकीस आलं अध्यक्ष महाराज.
महाराष्ट्राच्या लोकांच्या जीविताशी, नुसतं महाराष्ट्रातच नाही अध्यक्ष महाराज, देशभरातल्या लोकांच्या जीविताशी खेळणारी ही व्यवस्था आहे. तांदूळ अध्यक्ष महाराज या आदिवासी शाळेत जाताना आणि शाळामध्ये ते निकृष्ट दर्जाचे असतात. मी मंत्री महोदयांना ते निदर्शन जाऊन दिलं. अध्यक्ष महाराज जीविताशी खेळतात आहे, हा गंभीर प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. आणि हे गंभीर प्रश्न असल्यामुळे कायदा आपला अपुरा पडत असेल अध्यक्ष महाराज. आपण नेहमी या कायद्याच्या बद्दल की केंद्र सरकारचा अधिकार आहे, तो आमचा नाही आहे. महाराष्ट्राला सुद्धा अधिकार आहे अध्यक्ष महाराज. आपल्यालाही आपल्या विधिमंडळात कायदा करता येतो अध्यक्ष महाराज. पण आपण असं या बदमाश लोकांना, लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना, अशा लोकांना सोडता कामा नये. आणि हे हॅबिच्युअल लोक आहेत. हॅबिच्युअल लोकांना तुम्ही असं मुभा देणार आणि कोर्टाचा रस्ता त्याच्यासाठी मोकळा करून देणार आणि कोर्टाने सोडलं, आम्ही काय करणार? ठीक आहे. मग अध्यक्ष महाराज गंभीर प्रश्न आहे हा. मंत्री महोदय, सन्मान्य नाही, आपण सदस्य डायरेक्शन द्या. आपण सन्मान्य मागाशी सदस्य म्हणालात. नाना पटोले साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य सदस्य सोळंके साहेबांनी इकडे आपल्याला अत्यंत योग्य प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपला रोल नसेल, पोलीस यंत्रणा ती हाताळत असतील, परंतु या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन या केसमध्ये जर प्रथमदर्शनीय गुन्हा दिसून येत असेल तर त्यात अटक का नाही केली आहे या संदर्भातली माहिती सभागृहाला आपण द्यावी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी जरा वेळापूर्वी उल्लेख केला की आपल्या प्रथम आपली जी यंत्रणा नमुना घेते किंवा त्याचं विश्लेषण होतं, त्यानंतर ते रेफरल लॅबकडे पाठवावं लागतं आणि त्याच्यासाठी त्याला काही मुदत द्यावी लागते. त्या मुदतीच ती 23/7/26 पर्यंत त्याची मुदत आहे, आता 23. त्याच्यानंतर त्याच्यात जे निष्पन्न निघेल त्या पद्धतीने कायदेशीर कार्यवाही आणि अटक असेल तर अटक सुद्धा त्या ठिकाणी केली जाईल. ठीक आहे, चला पुढे. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33,805. सन्मान्य अध्यक्ष महाराज छापल्याप्रमाणे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, नागपुरातील वाठोडा परिसरात अटक का नाही? जवळपास 3,500 घरं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 5 वर्षाआधी उभारण्यात आले आणि या वसाहतीमध्ये ज्या मूलभूत सोयी सुविधा द्यायच्या आहेत त्यापासून ते लोक अभावित आहेत. जे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.